श्री संत बाळमामा यांची बग्गा नंबर 1 पालखी संगमनेर तालुक्यातील पानवडी आणि हजरवाडीत उत्साहात स्वागत करण्यात आले। 3 दिवस पानवडीत पालखीचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर प्रांगणात होता। ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। सकाळी 8:30 वाजता व संध्याकाळी 9 वाजता आरती होत होती। पहिल्या दिवशी हजरवाडी, दुसऱ्या दिवशी पानवडी आणि तिसऱ्या दिवशी संयुक्तपणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। पालखीमध्ये 2500 मेंढ्यांचा कळप असून जवळपास 18 पालख्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये कार्य करत आहे। एका पालखीत 70 युवक सेवा देतात, तर भक्तगण मेंढ्यांसाठी चारा व पिकांत चरण्याची मुभा देतात। ही पालखी सुरत, गुजरात येथे पोहोचणार असून प्रवासात 1.5 महिना लागणार आहे। गावातल्या लोकांचा सहभाग कसा होतो? भरपूर गावात मोठ्या उत्साहात गावात लोक सहभाग घेतात आणि गावात लोकच कार्यक्रम हा सगळं। दर्शनाची सुविधा म्हणजे कशी करता तुम्ही? दर्शन रांगेमधून दर्शन घेतो। रांगेमधून सकाळी 9 वाजता आरती असते, संध्याकाळी 9ला आरती असते। 7:30 ते 9 पर्यंत प्रवचन होतं। बाळमामाच्या जीवनचरित्रावर प्रवचन केलं जातं। तुम्ही आरतीनंतर महाप्रसाद। तुम्ही इथं आले तर तुम्हाला कसं वातावरण, म्हणजे लोकांनी सेवा दिली? मोठ्या उत्साहात, म्हणजे लोकांचा या ठिकाणी चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे। शिरोळ परिसरातून आलोय, आम्ही नाशिकला चाललोय। समजा नाशिक, शिर्डी हे परिसर करीत करीत मालखेडा मार्गी वर नाशिकला जाणार आम्ही। तर आमच्यापाशी ह्या 1 नंबर पालखीला जवळजवळ 2,500 बकरी आहेत, एक मोठा घोडा आहे, गाय आहे। त्या पालखीचे कारभारी गुंडोपंत पाटील आदमापूरचे आहेत। त्यांच्या मार्गदर्शकाने हा पालखी सोहळा चालतो। सेकंड कारभारी आणि आमच्या हाताखाली जवळजवळ 60-70 मिनिट आहे। प्रत्येकजण सेवेला आलेला असतो। बाळमामाच्या 18 पालख्यात बाळमामाच्या टोटल बकऱ्यांचं गणित लावलं तर 60-65 हजार पुढे बाळमामाची बकरी आहे। आता उद्या दिवशी ते एकादशी नियोजन होईल, परवा दिवशी परत पुढे जाणार। तुम्ही केव्हापासून ही सेवा करता? मी जवळजवळ 15 वर्षापासून या सेवेत आहे। या सेवेत आहे का? 15 वर्ष। तुम्हाला काय काय अनुभव आलाय? अनुभव असं बाळमामाने भरपूर दिलेला आहे। आता संध्याकाळच्या आरतीला 2-3 हजार भाविक या ठिकाणी जमलं जातं। तुम्ही आता कधी जाणार इथून? परवा दिवशी। परवा दिवशी म्हणजे उद्याचे दिवस पण मुक्कामी दिवशी या ठिकाणी। हा, आणि त्याच्यानंतर कुठं मुक्कामी? आता परवाचा मुक्कामाचं नियोजन शिपलापूरला आहे, त्यानंतर परत आश्वेला जाणार। म्हणजे 2-2 दिवस पाडू करमाळा तालुक्यातला आहे। ही 1 नंबरची पालखी श्री सद्गुरू बाळमामा देवालयाच्या जवळजवळ 18 पालख्या आहेत। 18 पालख्यामध्ये सुरुवातीची 1 नंबरचा हा पालखी सोहळा। ही पालखी सोहळा आम्ही शिरोळ परिसरातून